मला काही शोभेला नवरा नकोय, आयुष्याचा जोडीदार पाहिजे मला. अगं बघ तिला. मनावर राज्य केलं. आता फोडायची सुपारी. हा मग काय वाट काय बघायची. होऊन जाऊ दे दाद्या. ए मोबाईल बंद करा रे, कार्यक्रम चालू असताना. अरे ह्याच आहे का? ताई जरा दम धरा. काय? ए, राजा अरे काय हे पोरग लासड्यावानी करत, त्याचा एकदा चुलखंडात तरी घाला मोबाईल. हॅलो सुकन्या. लग्न ठरलं तुमचं? नाही ठरलं. मग थांबताल का माझ्यासाठी? नवरी आणि तिच्या घरचे तयार आहेत लग्नाला. थांबतो की अगं, हा तू यासाठी आयुष्यभर थांबेल ग. ए, भाऊ भाऊ भाऊ. ए, काय चार चावगा चिवळायला लागला बावळ्याने. काय करतो सुकन्या तयार आहे लग्नासाठी. असं? हा तुझ्या मनासारखं व्हायला लागलं बाळा. होय खरं. ए, पण आता या पाहुण्याला काय सांगायचं? चाललंय बा. गडबड करू नको, काय सांगायचं? शिस्तीत घे. मोबाईल बंद कर आधी. डोकं चालू आहे भाऊ. चालू येतो शांत सगळे बस, आपली पार्टी शांत घेऊन बस. चला घरी. दमदार. दादा रेडी. काय भाऊ? काय झालं पाहुणे? मागच्या आठवड्यात पोरगी बघितली होती. मग तिला ही पोरगा पसंत होता, ह्यालाही ती पसंत होती. हा मग पण त्यांचा होकार थोडा उशिरा आला. काय? आता कसं आहे, लेकराच्या आयुष्याचा प्रश्न आहे. ही सुपारी मोडून टाकू आपण. मनापासून माफी मागतो मी. अहो पण असं कसं नाही म्हणताय तुम्ही? एकदा तुम्ही आम्हाला नाही म्हणले, आता आम्ही तुम्हाला नाही म्हणतो. पिटाम कसं आहे, आमच्या राजाला सुकन्याच पाहिजे. लक्षात ठेवा, तिच्याशीच लग्न झालं पाहिजे त्याचं. हा काय पोर खेळ का? अहो, माफ करा. दुसऱ्या माणसाला तोंडावर पाडायचे लक्ष नाही ते. अरे त्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे, असं काय बोलतो पण डिगांबर? इथं चार पाहुण्यामध्ये राहिले काय? आता सगळं बोलणं चालणं सगळं झालेलं आहे आता. अरे थांब, ऐक ना नाही माझं. हे पाहुणे रावळे काय म्हणते ना, हे बघा. फुटली सुपारी. कुठे आहे सुपारी? सुपारी कुठे गेली? ए दिगंबर, बायकोचा भाऊ आणि हे पानात घालून कातरून खाया. आता चला, चल पटकन. चला चला मंडळी, एखादं चांगलं लेकरू बागा. बरीच पोर आहेत, बसवा पाटावर. काय टॉप्या आहेत, टॉवेल आहेत. तेव्हा पोरगी भेटत नव्हती तेव्हा आपण ह्याच्या त्याच्या पाया पडत फिरत होतो. आता इकून तिकून भेटली तर हे असं अर्ध्यावर मोडून आलो. नशिबात असं चल, चल. होईल. ए यार, कोण आलं हे? अहो हा तोच आहे, PSI ज्याच्यावर सुकन्याचं लग्न ठरलेलं. आज याला नाही सोडायचं. ए पाहुणेत आपल्या घरी आलेले, आवर स्वतःला. एवढं कर्ज काढून, एवढा खर्च करून लग्न लावताय माझं. ज्यांच्यासाठी हा सगळा खर्च चाललाय त्यांना ह्याची किंमत आहे की नाही ते तरी बघा आधी. आधी तुम्ही सांगाल त्याच्याशी मी लग्न करायला तयार होती, पण आता माझं प्रेम जडलंय त्याच्यावर आणि मला त्याच्याशीच लग्न करायचंय. तुम्ही म्हणाला शेतकरी आहे म्हणून पोरगा नको. त्यानं कष्टानं स्वतःच्या शेतात सोनं पिकवलंय. आज आहे त्या 10x12च्या खोलीत कुठ मरून जाईल जीव माझा. आणि तुम्ही माझं लग्न लावून जरी दिलं पोलिसाशी तरी मी मनाला नाही होऊ शकणार त्याची. शेवटी प्रेमाचा मळा फुलवलाच असतो. शेतकरी भारीच असतो. अभिनंदन. पण एक गोष्ट लक्षात ठेव,
पोलीस कधीच विलन नसतो, शेवटी तो पण हिरोच असतो. चला येतो. पाहुणं, आज मला लय बरं वाटतंय. ही माझी पोरगी मी एका शेतकऱ्याला देतोय, आणि अशा हुशार शेतकऱ्याला ज्याला शेतीतलं सगळं कळतं. या पाहुणे, सतरंजा घाला पाटापाटा. या सगळे घेतले ना बरोबर. वा 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 वा. आता कसं सगळं मनासारखं झालं. पाहुणं, हा देणे घेण्याचं बोलला असता. होय, कसं करायचं? सांगू का? हा सांगू का रे? सोन्यासारखी पोर आहे, फक्त पोरगी नारळ द्या. ते सगळं आहे, पण लग्न आपलं दणक्यात लावून द्या म्हणजे झालं. अहो होणार ना शे. दिगंबर, तुझा का चेहरा असा कुचमल्यावानी झालाय? अरे लेकराचं मनासारखं जुळून आलंय, त्याच्यातच आनंद मानायचा. होय, मग फोडायची का सुपारी? हा हानदान का? आणि अशा प्रकारे फायनली मी नवरदेव झालो.